उधारीवर कपडे देण्यास नकार दिल्याचा राग मनात घेऊन एका गुंडाने दुकानदाराला तलवारीचा धाक दाखवून धमकावलं असल्याची घटना समोर आली आहे। ही धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे। रत्नागिरी शहरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये स्थानिक गुंडांची दहशत पाहायला मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। शहरातील सन्मित्रनगर परिसरामध्ये गिरीश लोटणकर यांच्या मालकीचे कपड्याचे दुकान आहे। यावेळी दुपारच्या वेळेला नागेश गजबार याने दुकानात प्रवेश करून कपडे खरेदी केले। जवळपास 2000च्या घरात कपडे खरेदीचे बिल झाले। आधी कपडे घेऊन जातो, बिल नंतर देतो, असं नागेश गजबार या लोकल गुंडाचं म्हणणं होतं। पण दुकानदाराने त्याला विरोध केला। त्यानंतर नागेश पुन्हा संध्याकाळी दुकानात हातात तलवार घेऊन आला। तलवारीचा धाक दाखवून त्याने बघून घेण्याची भाषा केली। दरम्यान दुकान मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या गोष्टीची माहिती मिळताच गुंड सचिन याने दुकान मालकाला फोन करून बघून घेण्याची भाषा केली। याबाबत पोलीस स्थानकात FIR दाखल झाला असून अशा गुंडगिरीला कायमचा चाप बसावा अशी मागणी सध्या व्यापाऱ्यांकडून होत आहे।